नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्नेल टॉक्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहत आहोत श्री दत्तात्रयांच्या 24 गुरूंची प्रेरणादायी मालिका. आज आपण जाणून घेणार आहोत श्री दत्तात्रयांचे चौथे गुरु जल. श्री दत्तात्रयांनी पाण्यालाच आपला गुरु का मानलं? त्यातून आपल्याला कोणती अमूल्य जीवन शिकवण मिळते? चला तर मग जाणून घेऊया. पाणी जे प्रत्येक जीवाला जीवन देते. पण तुम्हाला माहित आहे का, श्री दत्तात्रयांनी पाण्यालाही आपला गुरु मानलं होतं. पाण्याकडून त्यांनी अशी शिकवण घेतली जी प्रत्येकाचं आयुष्य बदलू शकते. जलगुरूंची शिकवण. श्री दत्तात्रयांनी पाण्याचे गुण पाहिले. पाणी नेहमी स्वच्छ, निर्मळ आणि शीतल असतं. ते स्वतःचा अहंकार कधीच दाखवत नाही. उंच डोंगरावरून खाली पडतानाही ते विरोध करत नाही. ते आपला मार्ग शोधत पुढे जातं. यातून आपल्याला पहिली शिकवण मिळते, ती म्हणजे नम्रता. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने नम्रतेने राहायला हवं. पाण्याचा दुसरा गुरु म्हणजे ते जिथे जातं तिथे जीवन निर्माण करतं. झाडं, प्राणी, पक्षी आणि माणूस सर्वांचं जीवन पाण्यावर अवलंबून आहे. तसंच आपलं जीवनही असावं. आपल्या शब्दांनी, कृतींनी आणि वागण्याने इतरांच्या आयुष्यात आनंद आणि शांती निर्माण झाली पाहिजे. तिसरी शिकवण. पाणी घाणीत पडलं तरी त्याचा मूळ स्वभाव निर्मळच राहतो. त्याचप्रमाणे जगात कितीही नकारात्मकता असली तरी आपण आपल्या चांगुलपणाचा त्याग करू नये. जीवनात कसं वापरायचं? दररोज स्वतःला 3 प्रश्न विचार. मी नम्र आहे का? माझ्या वागण्याने इतरांना आनंद मिळतो का? परिस्थिती कठीण असली तरी मी माझा चांगुलपणा जपतो का? याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला जलगुरूंच्या शिकवणीकडे घेऊन जातील. श्री दत्तात्रयांच्या 24 गुरूंपैकी जल हा चौथा गुरु. जल आपल्याला नम्रता, निर्मळता आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची प्रेरणा देतो. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. पुढील भागात आपण श्री दत्तात्रयांच्या 5व्या गुरुची अद्भुत शिकवण जाणून घेऊ. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.